नमो बुद्धाय. मित्रांनो, त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, बुद्ध आणि त्यांचं ज्ञान, त्यांचा धम्म हे खूप व्यापक विषय आहेत. बुद्धाचं जर संपूर्ण ज्ञान आपल्याला समजून घ्यायचं असेल, अनुभव घ्यायचा असेल, थेरीचा जर भाग आपण पाहिला तर पाली त्रिपिटक हे साहित्य आहे. खूप प्रचंड आणि खूप मोठं साहित्य आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीला ते साहित्य विकत घेणे किंवा वाचणे, समजवून घेणे खूपच कठीण आहे. मग जे सामान्य लोक आहेत त्यांना बुद्धाच्या धम्माचा नेमका सार काय आहे, बुद्धाचं ज्ञान थोडक्यामध्ये आणि साध्या शब्दामध्ये जर समजावून घ्यायचं असेल तर ते कसं समजून घ्यावं, असा प्रश्न आजही लोकांना पडलेला आहे. आणि त्याही वेळेस लोकांना तो प्रश्न होता. मित्रांनो, जे लोक अशिक्षित आहेत, सामान्य आहेत आणि ज्यांना बुद्धाची शिकवणूक समजून घ्यायची आहे, बुद्धाचा जो दुःखमुक्तीचा मार्ग आहे, जो सर्वांना दुःखातून पार नेण्याकरता उपयोगाचा आहे, हे ज्ञान नेमकं काय आहे आणि हे थोडक्यात कसं समजून घ्यावं की जेणेकरून थोडक्यात समजून घेऊन त्याचा उपयोग करण्यात यावा आणि त्यामधून स्वतःचं दुःख, स्वतःचे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यात यावे. तर बुद्ध जे सांगतात ते अतिशय सोपीच आहे आणि आपण ते सोप्या पद्धतीने जर समजावून घेतलं तर ते खूप सहज आणि सरळ आहे. सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. ही एक गाथा जरी आपण समजावून घेतली तरी आपल्याला बुद्धाची मूळ शिकवणूक काय होती, त्याचं शासन काय होतं हे समजून येईल. सब्ब पापस्स अकरणं. सब्ब म्हणजे सर्व, पापस्स म्हणजे पापकर्म. सब्ब पापस्स अकरणं, करू नये. सर्व प्रकारचे पापकर्म करू नये, वाईट कर्म करू नये, अकुशल कर्म करू नये. हा पहिला भाग बुद्धाच्या शिकवणुकीचा आहे की कोणतेही वाईट कर्म, पापकर्म करू नये. सब्ब पापस्स अकरणं. तर पाप शब्द इथं आलेला आहे. पाप म्हणजे काय आणि पापच्या विरुद्ध पुण्य. पुण्य म्हणजे काय? पाप म्हणजे आपल्या वाणीने, आपल्या वागण्याने, आपल्या मनाने, अर्थात वाणीने, कायेने आणि मनाने, या तीनही अंगाने कोणतंही असं कर्म, अशी कृती आपण करतो की ज्या कृतीमुळे समोरची व्यक्ती दुःखी होते, कष्टी होते, असं कुठलंही कर्म हे पापकर्म आहे. आपल्या वाणीने आपण जे काही बोलत आहोत, आपल्या शरीराचे जे काही कर्म आहेत, वाणीचे जे काही कर्म आहेत, मनाचे जे काही कर्म आहेत, अर्थात खोटं बोलणे, चुगली करणे, व्यर्थ बडबड करणे, कटुवचन बोलणे, वाणीचे कर्म, हत्या करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे, नशा करणे, शरीराचे कर्म, लोभ करणे, द्वेष करणे, मोह, मनाचे कर्म. या वाणीने, शरीराने आणि मनाने कोणतेही असं कार्य, कोणतीही अशी कृती आपण केली की ज्या कृतीमुळे समोरची व्यक्ती दुःखी झाली, असं वाईट कर्म आपण केलं, वाईट कर्म, तर ते वाईट कर्म जे इतरांना दुःखी करते, तुम्हाला स्वतःला दुःखी करते, त्याचे परिणाम दुःखामध्ये आहेत, असे जे काही कर्म आहेत ते पाप कर्म आहेत, ते पाप आहे. केवळ काल्पनिकता नाही, वास्तविकतेशी याचा संबंध आहे. मी अमुक विधी किंवा अमुक काही दर्शन केलं नाही म्हणून मला पाप लागेल, इथं याचा काही संबंध नाही.
हे समजून घेतलं पाहिजे. सब्ब पापस अकरणं, कुठलेही अकुशल वाईट पापकर्म करू नये. आणि ते वाईट कर्म कोणते आहेत? तर चोरी, व्यभिचार, हिंसा, नशा, खोटं बोलणे, चुगली करणे, व्यर्थ बडबड करणे, कटू वचन बोलणे, लोभ, द्वेष, आळस, शंका कुशंका, बेचैनी, मोह, वासना हे ते वाईट कर्म आहे. बुद्धाच्या शिकवणुकीचा पहिला भाग, कोणतेही वाईट कर्म करू नका. दुसरा भाग, कुशलस्स उपसंपदा, कुशल कर्माचा संचय करा, चांगल्या कर्माचा संचय करा, पुण्याचा संचय करा. मित्रांनो, इथं पुण्य शब्द आला, कुशल शब्द आला, म्हणजे योग्य, चांगले. पुण्य, पुण्य म्हणजे काय? तुमच्या वाणीने, तुमच्या शरीराने आणि तुमच्या मनाने तुम्ही अशी काही कृती करता, असं वागता की ज्या वागण्यामुळे, ज्या कृतीमुळे इतर लोक आनंदी होतात, इतर लोक सुखी होतात, इतर लोक दुःखातून बाहेर येतात. तुम्हीसुद्धा त्याचे परिणाम असे आहेत की तुम्हीसुद्धा सुखी होता, तुम्ही आनंदी होता, तुम्हीसुद्धा दुःखातून बाहेर पडता. असं प्रत्येक कर्म हे पुण्यकर्म आहे. ज्या कृतीमुळे आपलं चित्त मलिन होते ते पापकर्म, ज्या कृतीमुळे आपलं चित्त, आपलं मन दुःखी होते ते पापकर्म, आणि ज्या कृतीमुळे आपलं मन प्रसन्न होते, आनंदी होते, सुखी होते, समाधानी होते, प्रसन्नता त्यामध्ये उत्पन्न होते, ते म्हणजे पुण्यकर्म. जे कर्म केले असता मनामध्ये आनंद, प्रसन्नता, उत्साह निर्माण होतो, इतरांनाही आनंद होतो, इतरांनाही सुख प्राप्त होते आणि तुम्हालाही सुख मिळते, ते म्हणजे पुण्यकर्म होय. सब्ब पापस अकरणं, कोणतेही अकुशल वाईट कर्म करू नये. कुशलस्स उपसंपदा, कुशल कर्म करावेत आणि कुशल कर्माचा, पुण्याचा संचय करावा, सद्गुणांचा संचय करावा. सद्गुण काय आहेत? कुशल कर्म काय आहेत? पुण्यकर्म काय आहेत? तर सत्य बोलणे, दान करणे, सजग राहणे, नशा न करणे, मैत्री करणे, इतरांचं मंगल साध्य करणे आणि स्वतःचंही मंगल साध्य करणे, इतरांनाही आनंद देणे, इतरांनाही सुखाचा मार्ग दाखवणे आणि आपणही सुखी होणे, हेच मंगल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. तिसरी पायरी आहे सचित्त परियोदपनं, स्वतःचं चित्त, सचित्त परियोदपनं, स्वतःचं चित्त, स्वतःचं मन शुद्ध करणे. एतं बुद्धान शासन, हेच बुद्धाची शिकवणूक आहे, हेच बुद्धाचं शासन आहे. बुद्धाचा विचार काय आहे? बुद्धाचा जे संपूर्ण संशोधन आहे ते काय आहे? अकुशल कर्म न करणे, पापकर्म न करणे, पहिला भाग. दुसरा भाग, कुशल कर्म करणे, पुण्य कर्म करणे, चांगले कर्म करणे, दुसरा भाग. आणि तिसरा भाग, स्वतःचं मन शुद्ध करणे. मनाची अशुद्धता काय आहे? तर मनाची अशुद्धता लोभ, द्वेष, आळस, शंका कुशंका, बेचैनी, आसक्ती, वासना, भीती, हे सर्व मनाचे मानसिक विकार आहेत आणि हीच मनाची अशुद्धता आहेत, हेच दुर्गुण आहेत. अप्रामाणिकता, अनैतिकता हे मनाचे दुर्गुण आहेत. हे दुर्गुण स्वच्छ करणे, पूर्ण स्वच्छ करणे, स्वतःचं चित्त स्वच्छ करणे, हा बुद्धाच्या शिकवणुकीचा तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात शेवटचा भाग आहे. ही शुद्धता कशी करावी? तर पहिले आपण पाहिलं की अकुशल कर्म करू नये, इथूनच शुद्धता सुरू झाली. अकुशल कर्म करू नये, कुशल कर्म करावे. अशुद्धता आपण काढत आहोत आणि शुद्ध दुर्गुण काढत आहोत आणि सद्गुण आता आपण वाढवत आहोत. आणि चित्त शुद्ध करण्याकरता मनाची एकाग्रता आणि सम्यक दृष्टीचा अभ्यास आपण केल्यानंतर आपलं मन शुद्ध होत असते. या शरीराची, वाणीची आणि मनाची काय वास्तविकता आहे, हे किती क्षणभंगूर आणि अनित्य आहे,
हे सतत कसं बदलणार आहे, याचा जेव्हा आपण अनुभव घेतो आणि या विकारांप्रती, या आसक्तीप्रती आपण जेव्हा समजून घेऊन त्याच्याप्रती कोणतीही आसक्ती करत नाही, तेव्हा आपण आपलं चित्त शुद्ध करत असतो. याचा अभ्यास आपल्याला करावा लागत असतो. तर मित्रांनो, तथागत बुद्धाची ही मूळ शिकवणूक आहे, सारांश आहे की कोणतेही अकुशल कर्म करू नये, कुशल कर्म करावीत आणि स्वतःचं मन शुद्ध करावं. एतं बुद्धान शासन, हेच बुद्धाचं शासन आहे, हेच बुद्धाची शिकवणूक आहे. मित्रांनो, या शिकवणुकीचा कोणाचाही जाती धर्मपंथाशी संबंध नाही. हा मनुष्याशी, मनुष्य प्राण्याशी, जिवंत प्राण्यांशी याचा संबंध आहे. आणि तो संबंध म्हणजे तुमचे दुःख दूर करण्यासाठी त्याचा उपयोग आहे. तुम्ही तुमची दुःख दूर करावीत, हेच बुद्धाचं शासन आहे, हेच बुद्धाचं ज्ञान आहे. हे आपण समजावून घेऊया आणि आपण आपलं दुःख दूर करण्यासाठी याचा काम करूया, प्रयत्न करूया. आपल्याला हा भाग समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.